सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत फास्टर फेणे डिटेक्टिव्ह हे भारा भागवत यांचं पुस्तक. कालच्या पुढे सुरू करते. आजच्या भागाचं नाव आहे नाटक रंगले दाट. टॉक. बनेश उर्फ फास्टर फेणे डोळे वटारून उद्गारला. आणि डॅम, तोच काय पुण्याहून मुद्दाम लोणावळ्याकडे आलेले विद्याभवनचे तमाम कलाकार मुलगे भडकले होते. केवढ्या उत्साहानं ही पोरं लोणावळ्याला आली होती. बरोबर केवढा मोठा लवाजमा घेऊन. शाळेचा यंदा रजत महोत्सव होता. त्यानिमित्ताने निधी जमवावा म्हणून विद्याभवन मंडळाने ठिकठिकाणी नाट्यप्रयोग केले आणि पैसे मिळवले. सध्या लोणावळ्याचा सीझन, तेव्हा प्रयोग इथे टाकावा म्हणून मंडळी हौसेनं आली होती. गेले 8 दिवस नाटकाच्या जाहिराती लोणावळ्याच्या परिसरात फडकत होत्या. विद्याभवनच्या कुमारांनी बसवलेलं नवं नाटक, डिटेक्टिव्ह, डंके, कमाल करामत आणि धाडस, धमाल धाडस. आधीच तिकीटं रिझर्व करून घोर निराशा टाळा. तिकीट दर 50, 40, 30, 20, देणगी म्हणून 100, 200 सुद्धा स्वीकारू. काही तिकीटं आधीच खपली होती आणि आयत्या वेळेस धमाल विक्री होऊन प्रयोग हाऊसफुल जाईल असा सर्वांनाच विश्वास वाटत होता. हाऊसफुल हा शब्दप्रयोग बरोबर नाही, कारण नाटक होणार होतं खुल्या रंगमंचावर, ओपन एअरमध्ये. पण आयत्या वेळेस काय झालं पहा. निराशा टाळा म्हणे. निराशा आली होती यांच्याच वाट्याला. जांभूळवाडीच्या सावलीत विस्तीर्ण पटांगणावर स्टेज मांडून झाले, पडदे टांगले गेले, जाजमे घालण्यात आली आणि हा हा म्हणता आकाशात ढगांनी गर्दी केली. विजा कडकडू लागल्या, ढग गडगडू लागले, वादळी वाऱ्यानं स्टेजची धुळधाण करून टाकली. आता पाऊस पडणार अशी खात्री होताच सुर्वे मास्तरांनी नाईलाजानं हुकूम सोडला. घाशा गुंडाळा, प्रयोग रद्द. या हवेत एकही लोणावळेकर नाटक बघायला यायचा नाही. आणि घाशा गुंडाळून होतो न होतो तोच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. आणि मग अर्धा तास धो धो पाऊस पडला आणि मग अकस्मात आला तसं निघून गेला. पुन्हा आपलं लख्ख ऊन पडलं, जणू एवढी नासाडी करण्यासाठीच आला होता. आता त्याचा जाण्याचा काय उपयोग होता. प्रयोगावर केव्हाच पाणी पडलं होतं. जांभूळवाडीचे पाहता पाहता चिखलगाव बनलं होतं. सबंध थिएटरात राड मजली होती. तिथे नाटक कसं करणार आता कपाळाचं. जिथे ही शाळकरी मुलं उतरली होती तो बंगला जुना पण प्रशस्त होता. त्यांच्या वरांड्यात बसून इतका वेळ सर्वजण निसर्गाचं तांडव नृत्य पाहत होते. मधून मधून लाडू चिवड्याच्या फक्क्या मारण्याचा गोड कार्यक्रमही चालू होता. आता पाऊस थांबता क्षणी जो तो उठला आणि बागेत हिंडायला निघाला. फास्टर फेणेनं खिशात हात घातला आणि नोटांचं बंडल काढलं. नाटकातल्या नोटा, चोरानं पळवलेले पैसे, अर्थात बनावटच, दिसण्यात अगदी खऱ्या नोटांसारख्या, पण प्रत्येकीवर नेताजी सुभाषचंद्रांचं चित्र आणि 1000 शुभेच्छा. सुभाष देसाईंकडे पाहत बन्या जीवणी फाकून हसला आणि बंडल पुन्हा खिशात कोंबीत म्हणाला, ए नेताजीच्या नाववाल्या, चल जरा चक्कर मारून येऊ. या असल्या झकास हवेत आपल्याला स्वस्त बसवत नाही. सुर्वे सरांना सांगून दोघं बाहेर पडले. आता वादळ थांबलं होतं तरी मधूनच एखादा वाऱ्याचा झोत यायचा आणि सारं रान गदागदा हलवायचा. पानाफुलांवरून उडालेले शिंतोडे त्यांच्या तोंडावर पडायचे आणि मग मोठी गंमत वाटायची. सुभाषने डोळे मिटीत तोंड बाजूला केलं. त्याच्या डोळ्यावर एक तुरा येऊन पडला होता. टॉक. बन्या उद्गारला, कारण एक सुकलेलं पण धुतलेलं फळ त्याच्या नाकावर आपटलं होतं. बंगल्यापासून ते जरा दूर आले होते. रस्त्याच्या कडेला एका आवारात त्यांना एक खोपटं दिसलं. खोपटावर पाटी होती, ग्रेट डिलाईट हॉटेल, आणि अंगणात टेबल खुर्च्या मांडलेल्या होत्या. गिराईकं फारशी नव्हती, कारण फर्निचर ओलंच होतं. पण एक जोडगोळी नुकतीच चहा फराळ करून बाहेर पडत होती. दोघेही सारख्याच उंचीचे आडदांड तरुण होते. तसे दांडपेक्षा आडच जास्त.
जाडेपणा म्हणजे स्थूलपणा आहे हे जाणवत होतं. दिसण्यातही दोघे पुष्कळच सारखे होते. मात्र एकाच्या गालांवर बोट बोट वाढलेली दाढी होती, तर दुसरा मुळी दाढीवालाच होता. पोशाख इस्त्रीचे, शर्ट पॅन्ट. दोघांनी झाडांच्या पालवीतून वर आकाशाकडे पाहिलं. बारिश रुकी या अच्छा हुआ, खुंटवाला म्हणाला. रस्त्यावर एक उघड्या टपाची भली मोठी मोटार उभी होती, धुळीनं माखलेली पण पॉश. तिचे दार उघडीत त्यानं विनोद केला. चलती का नाम गाडी? हां, दाढी तो करना होगा, पहिला म्हणाला. क्यों? वो तो जरूरी है, असं म्हणून आपल्या सोबत्याकडे पाहत त्यानं गालावरच्या खुंटांवरून हात फिरवला. दोघे गाडीत बसले. पुढच्या कप्प्यात हात घालून खुंटवाल्यानं एक आरसा काढला, पुढ्यात मांडला. गाडीचं सलून बनलं. सलून गाडी म्हणतात ना, तशी. सुभाषनं हसून फास्टर फेणेकडं पाहिलं. मोठा विनोदी आरसा होता तो. गाडीच्या आणि उतारूंच्या एकंदर थाटाला न शोभेसा. खेडवळ, जाड लाकडी चौकटीचा, जुन्या घरातून बायका वेणीफणीसाठी वापरतात तसला. इतक्यात खुंटवाल्याचं लक्ष या पोऱ्यांकडे गेलं. क्या देखते हो बच्चे? खुंटवाल्याने डोळे वटारीत विचारलं. यहाँ कोई नाटक वटक नहीं है? नहीं जी, फास्टर फेणे म्हणाला. नाटक तो हम दिखाने वाले थे, लेकिन नहीं हो सका. खुंटवाल्याने दाढीवाल्याकडे पाहिलं. दाढीवाला दाढीतल्या दाढीत हसला. आणि एवढं होत आहे तो त्यांच्या डोळ्या देखत अक्षरशः एक फारस उभा राहिला. डोक्यावर लोंबणाऱ्या फांदीवरून एका माकडानं खाली झेप घेतली, ती थेट त्या आरशावर. डोळ्याचं पातं लवतं न लवतं तो आरसा हिरकावून मरकटराज आले तसे पसार झाले. हे शैतान, खुंटवाला ओरडला आणि त्यानं खाडकन दार उघडून बाहेर उडी मारली. दाढीवाला पण दुसऱ्या बाजूचं दार उघडून बाहेर टपकला. दोघांची एकच गडबड उडाली होती. खुंटवाल्यानं खालचा एक दगड उचलून वर भिरकावला, पण त्याचा कसा नेम लागतो. उलट त्याला प्रत्युत्तर म्हणून माकडानं टचटचीत हिरवी जांभळं तोडून त्याच्यावर मारा सुरू केला. थोडा वेळ ही लढाई चालली. मग अकस्मात त्यानं कडेच्या फांदीवर उडी मारली आणि मग काय विचारता, जे हे ते कालाचे ठाई. पाण्यावरच्या भाकरीसारखा सपासप इथून तिथे अशा उड्या मारीत स्वारी कुठच्या कुठे पसार झाली. खुंटवाला आणि दाढीवाला नुसते वासून पाहत राहिले 1-2 क्षण. पण मग त्यांनी एकमेकांकडे घामाघूम चेहऱ्यांनी पाहिलं. तेवढ्या नजरानजरीत जणू त्याचे पुढचे बेट ठरले. मग एका क्षणाचाही विलंब न करता खोल पाण्यात सूर मारावा तसे दोघे झाडीत घुसले. एक गेला डावीकडे, दुसरा गेला उजवीकडे. जणू काही मरकटराजांना घेराव घालण्याचा व्यूह रचून. त्यांची ती धांदरट धावाधाव पाहून बन्यानं तिसऱ्यांदा टॉक केलं. सुभाषलाही फार नवल वाटलं. तो म्हणाला देखील, एवढा कशाला त्या भिकार आरशासाठी जीव टाकतायत? पाहिजे तर आमच्यातला घ्या म्हणावं, प्लॅस्टिकचा सुंदर असा आरसा. फास्टर फेणे म्हणाला, पाहूया तरी हे येडे कुठपर्यंत जात आहेत ते, चल. आणि तो आणि सुभाष पण रानात धावले. ओल्या चिंब पाण्यातून पळत पळत ते चांगले 400 पावलं दूर गेले. आणि मग त्यांना एकदम उतार लागला. दाट जंगलातून एक ओहोळ वाट खाली गेलेली दिसली. हिरव्यागार झाडाझुडपांनी आच्छादलेली एक दरी. पर झाडांच्या शेंड्यावर लांब शेपट्यांची वानरं बसली होती. अस्वस्थपणे खालीवर इकडे तिकडे पाहत होती. या दोघांची गडबड पाहून त्यांचीही उगाच गडबड उडाली आणि त्यांनी किंचाळण्याचा सपाटा लावला. त्या माकडांचे दोघांनी चौफेर झपाट्यानं निरीक्षण केलं, पण त्यात आरोपी माकड काही त्यांना दिसलं नाही. आपल्याला त्यांचा चेहरा थोडासा ओळखणार आहे, सारे लेकाचे सारखेच काळतोंडे. तरी पण तो फरारी इसम नसावा असं वाटतं, सुभाष म्हणाला. त्याच्या पळण्याच्या एकंदर तयारीवरून तो खूपच लांब गेला असावा. आणि ती बिनशेपटाची माकडं फरारी झाली, ती पण कुठे दिसत नाहीत, फास्टर फेणे म्हणाला. आणि मग ओ बॉय, हे आले की. सुभाषनं त्यांच्या नजरेच्या दिशेनं पाहिलं. अतोनात दमले भागलेले ते 2 केसाळ चेहऱ्यांचे मोटारवाले धापा टाकीत बाजूच्या झाडीतून बाहेर येत होते.
पळताना 2 दिशा दोघांनी धरल्या होत्या नाही रे? सुभाष: हो, पण शेवटी दोघं मिळाले. पृथ्वी गोल आहे हेच खरं, फास्टर फेणे म्हणाला. आणि पुढं होऊन एकाला त्यानं सलामी दिली. हॅलो मिस्टर स्टॅनले. हॅलो मिस्टर लिव्हिंगस्टन. सुभाषने दुसऱ्याचं स्वागत केलं. लागला का शोध तुमच्या पूर्वजांचा? त्यांच्या त्या आगाऊ बोलण्याने दोघेही जरा चमकले. मग खुंटवाला दाढीवाल्याकडं पाहत पुटपुटला. ये आहे बंदर के बाप. फास्टर फेणे म्हणाला, हम पूछते थे तुम्हारी नैया बंदर को लगी या नहीं? और सुभाष आपले वक्तव्य पाजळू लागला. हमको ये भी आश्चर्य वाटता है कि वह मोड़का लकड़े का आरसी की ज़रूरत क्या थी तुमको? क्यों इतना जीव टाका? हम देंगे कि तुमको हमारा आरसा, आई मीन आईना. तुम्ही 56 आरसे द्याल. त्या हिंदीच्या माऱ्याने ठेचलेला खुंटवाला शुद्ध मराठीत म्हणाला. पण त्या आरशाची सर कशालाच येणार नाही. तुम्ही असं समजता काय की आरसा घ्यायला आमच्याजवळ पैसे नाहीत? लेकिन वह चीज़ हमारी माँ की है, दाढीवाल्याने सांगितलं. हां जी, आमच्या आईची आठवण येते म्हणून तर आम्ही त्या आरशाला एवढं जपतो. मी नेहमी त्या आरशात पाहून दाढी करतो. दुसरा आरसा कधीच वापरलेला नाही मी. दुसराही त्याला टेक देणारे बोलणार होता, पण तेवढ्यात त्याला आपण औरंगजेब आहोत याची आठवण झाली असावी, कारण एकदम गप्प होऊन तो दाढी कुरवाळू लागला. तुम जुळे भाई है जी, लेकिन वे फालतू बात छोडो. दाढीवाला उतावळेपणाने आपल्या भावाकडे पाहत म्हणाला. भावाने मान डोलावताच धीर येऊन तो पुढं म्हणतो, तुम हमारा एक काम करोगे? खुंटवाल्याने आता धागा उचलला. तुम्ही पोरं आमच्यापेक्षा तुडतुडीत आहात आणि सराईत. बॉय स्काउटही असालच, म्हणून म्हणतो आमच्यासाठी प्लीज त्या माकडाचा शोध घ्या आणि तो आरसा आम्हाला मिळवून द्या. टॉक, फास्टर फेणे म्हणाला. माकडाच्या मागे जाऊ? आम्ही काय टार्झन आहोत की हनुमान? प्लीज, खुंटवाला अगदी अजिजीच्या स्वरात म्हणाला. तुम्हाला ते कठीण जाऊ नये. माकड त्या दरीत उतरलं आहे एवढं सांगतो. शिवाय तुम्हाला काही माकडं पकडायला सांगत नाही आम्ही, फक्त आरसा मिळवा. अहो, पण तो त्याच्या हातात आहे ना. किती वेळ राहणार आहे हातात? बोलून चालून माकड ते चंचल अचपळ प्राणी. एव्हाना आपलं थोबाड पाहून त्यानं तो फेकलाही असेल. तेवढा हुडकून आणायचा. तोवर आम्ही जरा आराम करतो. 1 तासात परत या. तुमको हम 100 रुपये देऊ तुम्हाला बक्षीस. 100? टॉक. बन्या आणि सुभाष यांनी हाय जंप मारली होती आणि आता बन्या डोळे वटारी सुभाषला म्हणाला, आयडिया. नॉट बॅड सुभाष. हो ना, नाहीतरी आपल्याला काय उद्योग आहे? अरे भाई 50 ठीक होगा. सो की क्या बात करते हो? दाढीवाला खुंटवाल्याशी बोलत होता. खुंटवाल्यालाही वाटलं आपण जरा भावत गेलो की काय, म्हणून त्यानं जीभ चावीत म्हटलं, खरं म्हणजे 50च, पण दोघं आहात म्हणून 100 म्हटलं. देखो ट्राय करो. तुम्हें जमेगा तो ठीक, नहीं तो हमारा तकदीर और हम. हो ना, एवढी काही त्या आरशाची किंमत नाही म्हणा, दुसरा घेऊ. पण काही झालं तरी आईची आठवण. काय लेकाचे एकात एक बोलतायत बघ. पण सुभाष, हरिअप. अंधार पडायच्या आत आपण हे आरसुकडं मिळवून आणूया आणि 100 रुपये घेऊन ऐटीत सुर्वे सरांना भेटूया. आपली लोणावळा ट्रीप अगदीच फुकट जायला नको. मंडळी, आज आपण इथे थांबूया. बघूया उद्याच्या भागामध्ये की त्यांना म्हणजे फास्टर फेणे आणि सुभाषला तो आरसा मिळतोय किंवा कसं. तोपर्यंत बाय बाय.